परत नाव ऐकायची तयारी ठेवा. येतोय लवकरच एक नवीन वादळ घेऊन. आगे पिक्चर बाकी है, ये तो ट्रेलर झाकी है. आगे पिक्चर बाकी है. जय शिवराय मित्रांनो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो आज देखील आपण ॲटिट्यूडमध्ये एकदम जबरदस्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात अगोदर तुमचा फोटो आणि जे काही ऑडिओ मी तुम्हाला दिले ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे मी आता बीट मार्क सांगणार आहे त्या प्रकारे बीटला मार्क करून घ्यायचं. तर मित्रांनो आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती पहिली बीट कुठे आहे बघू शकता. इथं 6 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे. तर मित्रांनो प्रॉपर तुम्हाला सॉन्ग ऐकून घ्यायचं आणि या ठिकाणी बीटला मार्क करायचं आहे. पुढची जी काही बीट आहे ती मित्रांनो 7 सेकंदाचा मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे आहे. त्याच्या पुढची मित्रांनो जी काही बीट आहे ती 7 आणि 8 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या आणि 8 सेकंदाच्या बरोबरमध्ये बघू शकता. पुढची जी काही बीट आहे ती बरोबर 8 सेकंदवरती आहे. त्याच्या पुढची जी काही मित्रांनो बीट आहे आपली ती बघू शकता 10 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे. या बीट तुम्ही इझिली मार्क करू शकता कारण एकदम सिंपल आहे. फक्त व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. नंतरची जी काही बीट आहे ती 11 सेकंदाच्या थोडंसं मागे बघू शकताय. त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती 11 सेकंदाच्या थोडंसं पुढे म्हणजे 11 आणि 12 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या 11 आणि डॉटच्या मध्ये जे काही सेंटर आहे या प्रकारे बरोबर तिथं आहे. त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती डॉट आणि 12 सेकंदाच्या मधला जो काही या ठिकाणी पोर्शन आहे बरोबर ह्या पोझिशनला आहे. त्याच्यानंतरची जी काही बीट आहे ती 14 सेकंदाच्या थोडंसं मागे बघू शकता. तर मित्रांनो प्रॉपरलीरित्या या प्रकारे बीटला मार्क करून घ्यायचं आहे. बीट मार्क केल्यानंतर आता आपला जो काही पहिला फोटो असणार आहे या पहिल्या फोटो तुम्हाला काही या प्रकारचा असणार आहे. त्याच्या सुरुवातीला की फ्रेम ॲड करा आणि फोटोच्या लास्टला की फ्रेम ॲड करून पहिल्या की फ्रेमवरती येऊन जो काही फोटो असणार आहे तो एका रेषेत तुम्हाला उजव्या किंवा डाव्या बाजूला घेऊन जायचं. ओके. तर बघू शकता काही या प्रकारचं ॲनिमेशन या ठिकाणी तयार होणार आहे. आता मित्रांनो पुढचा जो काही आपला फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो इथं झूम 1चं ॲनिमेशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे. इन ॲनिमेशनमध्ये तुम्हाला इथे बघू शकता एक स्नॅपशॉट नावाचा एक इफेक्ट आहे स्नॅपशॉट्स. तर या प्रकारचं हे ॲनिमेशन तुम्हाला इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर पुढच्या फोटोला देखील तुम्हाला झूम 1चं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. नंतर ओकेवरती क्लिक करून पुढे देखील तुम्हाला इन ॲनिमेशनमधनं स्नॅपशॉट्सचा एक ॲनिमेशन इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. या प्रकारे ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो पुढची जी काय आपली बीट आहे त्याला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे म्हणजे फोटोला इन ॲनिमेशनमधनं रॉक व्हर्टिकलीचं ॲनिमेशन इथे ॲड करायचं आहे. ड्युरेशन जे काय आहे ते एकदम फुल तुम्हाला ठेवायचे आहे. नंतर ओकेवरती क्लिक करून पुढचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि तो रॉक हॉरिझॉन्टलीचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ॲनिमेशन ॲड केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं. पुढचा फोटोला देखील तुम्हाला रॉक व्हर्टिकली आणि त्याच्या पुढचा आपला जो काही फोटो आहे आता मेन बीट आहे बघू शकता ह्याला तुम्हाला कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि स्ट्रेच अँड डिस्टॉर्टचं जे काही ॲनिमेशन आहे हे तुम्हाला ॲनिमेशन ॲड करायचं आहे. बघू शकता स्ट्रेच अँड डिस्टॉर्टचं इथं आपण ॲड केले. ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढे जे काही ट्रान्झिशनचं ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर पुल आउटचं ट्रान्झिशन इथं ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि जो काही लास्टचा आपला फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो या प्रकारे ॲनिमेशन वगैरे ॲड केल्यानंतर आता इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये ओपनिंग अँड क्लोजची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. इथे तुम्हाला हॅलो ब्लरचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. सुरुवातीला हा इफेक्ट ॲड केल्यानंतर आता इथे 2 वेळा झाला आहे. हा इफेक्ट ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला बरोबर कुठे यायचं आहे बघू शकता 2 सेकंदवरती यायचं आहे. प्रॉपर 2 सेकंदवरती आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगमध्ये ऑप्टिकल स्कॅन नावाचा इफेक्ट आहे तो इफेक्ट इथे ॲड करायचा. ऑप्टिकल स्कॅनचा इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला कुठे यायचं आहे बघू शकता 4 सेकंदाचा थोडंसं मागे या पोझिशनला काहीतरी यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करून ग्लोईंग लाईनची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. टोटेम फ्लेम्स नावाचा एक इफेक्ट आहे तो इफेक्ट इथं ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओके. तर मित्रांनो या प्रकारे इफेक्ट ॲड केल्यानंतर आता डायरेक्ट तुम्हाला 9 सेकंदाच्या थोडंसं पुढे यायचं आहे बघू शकता या पोझिशनला आहे. इथे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला रिप्लेस म्हणतोय इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि नाईट क्लबची कॅटेगरी सिलेक्ट करून ते तुम्हाला शेकचा इफेक्ट जो काय आहे तो इफेक्ट ॲड करून ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ते ड्युरेशन तुम्ही बघू शकता 12 सेकंदाच्या थोडंसं मागे एक बीट आहे ह्या बीटपर्यंत तुम्हाला ठेवायचे आहे. नंतर ते शेक इफेक्टला सिलेक्ट करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. नंतर हे जे काही स्पीड आहे ते बघता स्पीड जे काय आहे ते 19 ते 20 दरम्यान ठेवा आणि इंटेन्सिटी आहे ते 20 ते 22 दरम्यान तुम्ही ठेवू शकताय. नंतर ओकेवरती क्लिक करा. पुढचा जो काही फोटो आहे बरोबर ह्या 12 सेकंदाच्या पुढं इथे तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. ट्राय मिरर लेअरचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक केल्यानंतर हा जो काही फोटो आहे त्याला प्रॉपर आपल्या बीटमध्ये सेट करून तुम्हाला ते ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि व्हर्टिकल आणि जे काही फिल्टर आहे तुम्हाला ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे या ठिकाणी सेट करायचं आहे. आता ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला बघू शकता 14 सेकंदाच्या जरा पुढे आल्यानंतर तुम्हाला नंतर इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करून
ट्रेंडिंगमध्ये स्ट्रक नावाचा इफेक्ट आहे, ह्या स्ट्रकचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता आता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचं झाला आहे. फक्त डायलॉग ॲड करण्यासाठी ओव्हरलेवरती क्लिक करायचं. ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर जिथून डायलॉगला चालू होते बघू शकता 1 सेकंडपासून डायलॉगला चालू होते. सिम्पली इथे यायचं, ओव्हरलेवरती क्लिक करायचं, जो काय डायलॉग आहे तो डायलॉग ॲड करायचा. डायलॉगला ॲड केल्यानंतर प्रॉपर जिथंपर्यंत येत्या तिथेपर्यंत तुम्हाला ठेवायचं. इथं बघू शकता 3 सेकंदाचं थोडंसं मागंपर्यंत येतं आहे. नंतर इथून पुढं दुसरा आपला डायलॉग आहे. असं मित्रांनो डायलॉग ऐकून तुम्हाला ह्या 3 PNG ॲड करायचे आहेत. PNG ॲड केल्यानंतर मित्रांनो त्या PNGला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनमध्ये मित्रांनो तुम्हाला सोश नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. सिम्पली हे ॲनिमेशन ॲड करायचं आहे. आउट ॲनिमेशनवरती क्लिक करून तुम्हाला झूम आउटचं ॲनिमेशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. सेम मित्रांनो पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. इथं देखील तुम्हाला इन ॲनिमेशनमधनं सोश आणि आउट ॲनिमेशनमधनं तुम्हाला इथं झूम आउट या प्रकारे तुम्हाला पुढच्या PNGला देखील ॲनिमेशन ॲड करायचं आहे. तर मित्रांनो या प्रकारे ॲनिमेशन वगैरे ॲड केल्यानंतर आता आपले जिथे डायलॉग संपतात बरोबर त्या पोझिशनला तुम्हाला यायचं आहे. इथं आल्यानंतर टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे टेक्स्ट ॲड टेक्स्टवरती क्लिक करायचं आणि ज्या काय तुम्हाला आवडते इमोजी असतील ते इमोजी ॲड करायच्या नंतर त्याला तुम्हाला इथं ॲनिमेशनचा एक ऑप्शन बघायला भेटेल. सिम्पल इथून तुम्हाला जो पाहिजे ते ॲनिमेशन द्यायचं आहे. इथं बघू शकता फ्लॅश गॅटरचं मी ॲनिमेशन दिलं गॅदरचं. तर सिम्पल हे ॲनिमेशन दिल्यानंतर ह्याला एकदम लास्टपर्यंत वाढवायचं आहे आणि लास्टपर्यंत वाढवल्यानंतर बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा आपला व्हिडिओ तयार झाला आहे. तर सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.